नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 30 जानेवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचे संकेत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा जर विचार केला, जानेवारी महिन्याचा जो सुरुवातीचा कालावधी असतो, याचबरोबर डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध असतो, त्यावेळेला उत्तर भारतामध्ये म्हणजेच हिमालयाचे जो रांगा असेल या भागामध्ये आपल्याला WDs येत असतात. त्याला आपण पश्चिमी आवर्त म्हणतो. या पश्चिमी आवर्तामुळे हिमालयाच्या रांगा असतील त्या ठिकाणी बर्फवृष्टी, काही ठिकाणी मैदानी भाग असतील त्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळत असतात. याचबरोबर थंडी त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणाने पाहायला मिळते. मात्र यावर्षीचा विचार जर केला, डिसेंबर महिन्यामध्येही WD आला नाही. याचबरोबर जानेवारीच्या सुरुवातीचे जे 2 आठवडे असतील त्या 2 आठवड्यामध्येही WD फारसे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मात्र संपत आला त्यावेळेला मात्र एकामागून एक असे WDs उत्तर भारतामध्ये दाखल होतात. या WDच्या प्रभावामुळे येणाऱ्या काही दिवस राज्याचं वातावरण बदलणार आहे. याचबरोबर उत्तर भारतामध्येही कडाक्याची थंडी अजून काही दिवस राहण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये मात्र थंडी अजून 1 ते 2 दिवस राहू शकतं. फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात उष्णतेमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे, कारण की ढगाळ वातावरण तयार होणार आहे. याचबरोबर जो WD आता येणाऱ्या 24 तासामध्ये येणार आहे, म्हणजे 30 तारखेला एक WD येईल उत्तर भारतामध्ये. हा WD एकदम स्ट्रॉंग नाही आहे. मात्र या WD आण्यामुळे बंगालच्या उपसागरामधून वारं जे आहे, तसे बाष्पयुक्त वारं जे आहे ते वारं ही उत्तर भारतामध्ये सरकत आहे. याचबरोबर अरबी समुद्रामधून ही वारं उत्तरेला सरकत आहे. या दोन्ही समुद्राच्या वाऱ्यामध्ये उत्तरेला सरकल्यामुळे हा जो मधला पॅच असेल या भागामध्ये आपल्याला ढगांची निर्मिती होणार आहे. उत्तरेला काही ठिकाणी आपल्याला गारपीट होण्याची ही दाट शक्यता आहे. म्हणजे उत्तर भारतामध्ये राज्यामध्ये पाहिलं, राज्यामध्ये विजेच्या कडकडासहित पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता असते. गारपीटीचा बद्दल आपण जर विचार केला, गारपीट ही शक्यता करून फेब्रुवारी महिन्यात होत असते. मात्र या जानेवारी महिन्याच्या 25 ते 26 तारखेला आपल्या नाशिक असेल या ठिकाणी, तसेच अहिल्यानगरचा उत्तरचा भाग जो असेल त्या ठिकाणी गारपीट पाहायला मिळाले. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या पद्धतीचे ढग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर असेल, तसेच मराठवाड्याचा दक्षिण भाग या भागामध्येही विखुरलेल्या पद्धतीचे ढग आपल्याला पाहायला मिळतात. या ढगामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही. मात्र थंडीमध्ये कमी या ढगांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर वर्धा असेल, याचबरोबर चंद्रपूर असेल आणि गडचिरोली या भागामध्येही ढगांची व्याप्ती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या काही दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला उत्तरेला WD येईल आणि बंगालच्या उपसागरामधून अरबी समुद्रामध्ये वारं तयार होईल, त्यावेळेला मात्र हा जो पट्टा असेल याच्यामध्ये खानदेशचा संपूर्ण भाग असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच विदर्भाचा पश्चिम भाग असेल, याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. याचवर आपण आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचर जर विचार केला, म्हणजे थंडीचा जर विचार केला, सर्वप्रथम खानदेशकडून जर पाहिलं, धुळे, नंदुरबार असेल, याचबरोबर जळगाव असेल, नाशिकचा हा पट्टा असेल, या भागामध्ये 12 ते 13 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मालेगावमध्ये 12.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर नाशिकमध्ये 13.2 डिग्री सेल्सिअस, तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये 14.8 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर बुलढाणा 15.7 डिग्री सेल्सिअस, अकोला 15.7 डिग्री सेल्सिअस, वाशिम 16.0 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अमरावती 13.5 डिग्री 15.3 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर यवतमाळ 18.0 डिग्री सेल्सिअस, वर्धा 16.4 डिग्री सेल्सिअस, नागपूर 16.9 डिग्री सेल्सिअस, तसेच चंद्रपूरमध्ये 18.9 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली 15.4 डिग्री सेल्सिअस, यवतमाळमध्ये 18.0 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर नांदेडचा उत्तरी भाग असेल, किनवट या ठिकाणी 15.0 डिग्री सेल्सिअस, तसेच परभणी असेल आणि हिंगोली असेल या ठिकाणी 15.8 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. लातूरचा विचार केला, लातूरचा उत्तरेचा भाग असेल 16 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 15.7 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर सोलापूर शहरामध्ये 19.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. करमाळामध्ये 15.0 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. अहिल्यानगरमध्ये 14.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच पुण्याचा विचार केला, पुण्याचं शिवाजीनगर वेधशाळेमध्ये 16.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. पिंपरी चिंचवड 19.1 डिग्री सेल्सिअस,
शिरवळ असेल, याचबरोबर महाबळेश्वर, वाई, पाचगणी या ठिकाणी 14.9 डिग्री सेल्सिअस, सातारा शहरामध्ये 18.4 डिग्री सेल्सिअस, सांगली आणि कोल्हापूरमध्ये 19.4 आणि 19.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच कोकणाचा विचार केला, कोकणामध्ये संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं जवळपास 19, 20 ते काही ठिकाणी 21 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. राजापूरमध्ये 19.7 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 21.2 डिग्री सेल्सिअस, अलिबागमध्ये जवळपास 24 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर उत्तरेला डहाणूचा विचार जर केला, डहाणूमध्ये 14.9 डिग्री सेल्सिअस, तसेच पालघर 14.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल आणि ही शेतकऱ्यांसाठी ही जर माहिती उपयुक्त आपल्याला वाटत असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.